नंदिनीने जे काही बघितलेलं आहे ते बघून तिला इथे खूपच मोठा आश्चर्याचा धक्का देखील बसलेला असतो. हाय हॅलो नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आजच्या आपल्या छानशा व्हिडिओमध्ये. तर प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये येणारा भाग हा खूपच जबरदस्त असा असणार आहे. कारण यामध्ये नंदिनीने जे काही बघितलेलं आहे ते बघून तिला इथे खूपच मोठा आश्चर्याचा धक्का देखील बसलेला असतो आणि आता तिला आता इथे आर्याचा राग देखील खूप आलेला असतो. तर नेमकं प्रेक्षकांनो काय घडणार आहे तर चला जाणून घेऊयात. तर नंदिनी ही आर्याच्या घरी आलेली असते. आता नंदिनी ही बघते तर काय, आर्या ही फोनवर बोलण्यात व्यस्त असते आणि तेव्हा नंदिनी ही स्वतःच्या मनाशीच बोलते. नंदिनी, आर्या ही फोनमध्ये बोलण्यात व्यस्त आहे आणि ही संधी आहे ज्याचा आपण फायदा करून घेऊ शकतो, असं ती बोलते. आणि आता आर्याच्या घरामध्ये इकडे तिकडे ती शोधायला सुरुवात करते. आता नेमकं तिला काय हवं असतं त्याचा तिला देखील अंदाजा नसतो, पण तिला आर्यावर संशय असतो आणि त्यामुळेच ती तिच्या घराची इकडे तिकडे शोधाशोध करत असते. आणि तेव्हा ती असा विचार करते की आर्याच्या लॅपटॉपमध्ये आपल्याला काही पुरावा मिळेल का, असं काही. कारण नेमकं तिच्या मनामध्ये काय चालू आहे हे तिला जाणून घ्यायचं असतं. आणि त्यामुळे जेव्हा ती तिचा लॅपटॉप खोलते तेव्हा ते बघून ती आश्चर्यचकितच होते. पण नेमकं तिने काय बघितलेलं आहे हे तर आपल्याला पुढील एपिसोडमध्येच बघायला मिळणार आहे, कारण त्यांनी इथे सस्पेन्स ठेवलेला आहे. तर आता प्रेक्षकांनो, इकडे दुसरीकडे रम्या ही तिच्या आईला बोलत असते, "अगं आई, मला ना काहीतरी इथे डाऊट येतोय. म्हणजे मला काहीतरी इथे वेगळं फील होते." तेव्हा ती बोलते, "नेमकं काय फील होते?" तेव्हा ती तिच्या आईला बोलते, "अगं आई, आपल्याला ना त्या आर्यावर लक्ष ठेवावं लागेल." तेव्हा तिची आई बोलते, "पण का?" तेव्हा ती बोलते, "अगं आई, जीवाशी आणि आर्याशी या दोघांशी निगडीत काहीतरी पुरावा आपल्याला मिळेल." असं काही रम्या इथे खूपच विचार करत तिच्या आईला बोलत असते. तर आता प्रेक्षकांनो, काव्या आणि आणि मानिनी ह्या दोघी छान गप्पा मारत बसलेल्या असतात. तेव्हा काव्याच्या मनामध्ये एक प्रश्न येतो आणि ती तिच्या सासूआईला विचारते, "माझ्या मनामध्ये एक प्रश्न आहे. म्हणजे बघा ना, मी कशी सतत बाळाशी गप्पा करत असते, तसं मला नंदिनीताई एकदाही गप्पा मारताना दिसली नाही ती तिच्या बाळाशी. तुम्ही बघितले का तिला गप्पा मारताना?" असं काही ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र मानिनीही विचार करू लागते. तर प्रेक्षकांनो, आता इथे बरेचसे काही सत्य हे समोर येणार आहे, पण मात्र कधी याची सगळेच प्रेक्षक जे आहेत तर ते आपले आतुरतेने वाट बघत आहेत. नेमकं आता नंदिनीला एक खोटं लपवण्यासाठी इथे किती ड्रामा इथे रचावा लागला, किती मोठं खोटं इथे तिला एकापाठोपाठ बोलावं लागले हे देखत आलेलो आहोत. पण आणखी ती किती खोटं बोलणार आहे. आणखी काव्याची डिलिव्हरी होईपर्यंत तिला हे सत्य लपवून ठेवायचे की तिचं मिसकॅरेज झालेलं आहे, ती गरोदर नाहीये. पण मात्र काव्याची डिलिव्हरी होईपर्यंत आणखी तिला किती खोट्याला सामोरे जावं लागतं हे पुढे पाहणं उत्सुकतेचंच आहे की नेमकं आणखी मालिकेमध्ये काय काय घडणार आहे. अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. भेटूया छानशा पुढच्या एपिसोडमध्ये.